इथून जहाजाचे आवागमन होते. इकडे खाली समुद्र आहे खूप दूर. पूर्वीचे घर आहे बघा, इटा म्हणजे विटाचं बांधकाम आहे. सिमेंट वगैरे बघा किती जबरदस्त आहे. म्हणजे आणि हे झाड वर पिपळा झाड आहे आणि हे बघा पूर्ण खाली पाणी एकदम जवळ, म्हणजे काळजाला भिडणार उत्तर होतं ते की बा गंगानं आतापर्यंत तिची मर्यादा ओलांडली नाही. गंगा आपल्या मर्यादेत राहते म्हणे. आता तुम्ही पाणी एकदम नितळ आहे. गंगे हर हर गंगे. जर साठवून ठेवलं तर याला वर्षानुवर्ष किडे किंवा पाणी खराब होत नाही असं. म्हणजे मित्रांनो नमस्कार, बबन बोर्डे युट्यूब, इंस्टा आणि फेसबुकवर तुमचं स्वागत आहे. आज आपण कोलकात्यामधील गंगा किनाऱ्यावर आहे. आता बघू शकता तुम्ही, हा पूर्ण गंगा नदीचा किनारा, हा इथून तिथून. इकडे समोर जे कोलकाता आहे, पुढं खिदिर, इथून जवळच खिदिरपूर पोर्ट आहे. इथून जहाजाचे आवागमन होते. इकडे खाली समुद्र आहे खूप दूर. जसं आपण गंगा सागर म्हणतो ना, ते इथून खाली येईल. आणि बघा तुम्ही, आता ज्वार भाटाचं इथं जास्त हे, म्हणजे समुद्राचं जसं भरती येते तिथं पाणी वरती येतं, ओहोटी आली पाणी खाली जातं. तसंच आता हे बघा तुम्ही, इथं झाड, हे बघा किनाऱ्यावरील घर जे कसे मातीचे, आणि हे एक दिवसापूर्वीचे घर आहे बघा. इटा म्हणजे विटाचं बांधकाम आहे. सिमेंट वगैरे बघा किती जबरदस्त आहे. म्हणजे याचं जे बांधकाम आहे एकदम कडक पद्धतीने केलेलं आहे. आणि आता हे बघा मंदिर वगैरे असेल इथं. आता या झाडांना बघा, या मंदिराला कसा विळखा घातलेला आहे बघा. इटा आणि हे झाड वर पिपळा झाड आहे आणि हे बघा पूर्ण खाली पाणी एकदम जवळ. आता इथं बघू शकता तुम्ही, पाणी जे इथपर्यंत येईल गे. आता हे बघा तुम्ही, इथं जे आहे ना, हे झाड बघा वरती, आणि इथं बघा हे पाणी कसं आहे. म्हणजे झाडामध्ये, जमिनीत मंदिर आहेच नाही, एकदम झाडामध्ये. बघितलं एकदम याच्यामध्ये. आणि पाणी बघा किती खाली. पाण्याचं काही विशेष म्हणजे असं पाण्यानं काही फरकच नाही पडत तिथे झाडायला. बघा हे पूर्ण खाऊन घेतलंय आणि झाडांना याला आपलं मंदिराला पूर्ण एकदम याला हे केलेलं आहे. झाड वरती आहे का खाली आहे समजायचंच काम नाही काही, पण पूर्ण मुळा खाली जमिनीपर्यंत आहे. आणि मंदिर पूर्ण विटाचं बांधकाम असल्यामुळे ते बघा मंदिर कसं एकदम हे झालं. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे, सिमेंट नाही, इट आणि मातीचे. हे बघा तुम्ही, माती पण गंगा किनाऱ्याची माती. हे बघा माती एकदम कडक आहे, त्याच्यात असं काहीतरी मिक्स केलेलं असावं. हे बघा इकडून पण झाड कसं आहे. आणि इकडे बघा हे घर एकदम नदीच्या किनाऱ्यावर आहे. हे बघा एकदम किनारा आहे नदीचं, आणि याचं अंतर म्हणजे जवळपास 10 फूट, 10 ते 15 फूट असेल बस. जर पाणी पूर वगैरे आला तर इथपर्यंत पाणी येत असेल कदाचित. हे बघा जुन्या पद्धतीची घर. इथून जहाज पण जाते. आता आपण इथून जेवण करणार आहे, जेवण केल्यानंतर बघू. हे बघा सगळे कारखाने आता नदीच्या किनाऱ्यावर पलीकडं. मित्रांनो, इथे एक स्थानिक रहिवासी भेटला होता ह्या घरावाला. तर त्याला विचारलं मी, म्हटलं तुम्ही इथं एवढं गंगाच्या किनाऱ्यावर जवळ घर बांधलं तुम्ही, तुम्हाला असं पूर आला तर मग त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम नाही होत का? तर तेच एकदम म्हणजे काळजाला भिडणार उत्तर होतं. ते काय म्हणते, ते म्हणे की बा गंगानं आतापर्यंत तिची मर्यादा ओलांडली नाही. गंगा आपल्या मर्यादेत राहते म्हणे. गंगा कधीच पूर नदीच्या बाहेर आला नाही म्हणे इथं. म्हणजे जेवढ्या वेळेस पाणी, आता यांची पिढी दर पिढी तर आता त्यांचे पूर्वज पण इथं राहत होते, त्यांचं म्हणणं असं की इथं अजूनपर्यंत कोणी आम्हाला सांगितलं नाही की बा इथं गंगेनं मर्यादा ओलांडून घरापर्यंत आली नाही. त्यामुळं जे नॅचरल आहे, नदी किंवा झाडं वगैरे, हे आपल्या सगळ्या गोष्टी मर्यादितच असतात. पण मानव जे हे माणसं म्हणजे मनुष्य आपली मर्यादा ओलांडून तिथपर्यंत जातो, आणि मग त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतो. म्हणून कधी पण, कुणी पण आणि केव्हा पण आपली मर्यादा कधीच ओलांडू नये. मर्यादेत राहिलं तर सगळेच चांगलं असतं. मित्रांनो हे बघा, आता कसं जहाज जात आहे गंगा नदीतून. आता इकडून समुद्र म्हणजे इकडं गंगासागर आहे,
गंगासागरकडून हा जहाज चालला इकडं कोलकात्यामध्ये, इकडं सिटी आहे कोलकाता. बघा हे पात्र किती रुंद आहे नदीचं. व्हिडिओ मध्ये तुम्हाला कदाचित रुंद दिसणार नाही, पण खूप रुंद आहे. हे बघा एकदम म्हणजे असं त्याला तिथं थोडं सी आकार आहे म्हणून तिकडे थोडं जास्त रुंद आहे इकडे समोर, इथून तर तिथपर्यंत. बघा हे जहाज वाळू काढतंय नदीतून. मित्रांनो, हा गंगा किनारा, हा गंगेचा घाट. लोक दररोज इथं आंघोळ करतात. इथं एक स्थानिक लोकांचं हे म्हणजे नियोजन आहे की बा डेली गंगेतच आंघोळ करायची, कपडे इथंच धुवायचे, आंघोळ इथंच करायची, म्हणजे त्याला पाण्याची काही कमतरताच नाही. आता गंगेचं पाणी पहा तुम्ही, एकदम नितळ आहे आणि एकदम गार पाणी, एकदम असं निसर्गरम्य वातावरण आहे. बघा असं एकदम म्हणजे मन असं मोहून जातं इथं आल्यानंतर. पर्यंत इथपर्यंतच पाण्यात जाऊ शकतो, नाही तर ओलं व्हावं लागेल मला. बघा तुम्ही पाणी एकदम नितळ आहे. गंगे हर हर गंगे. थोडस थोडस हलका एकदम खारट आहे, कारण की समुद्र जवळ असल्यामुळे हे पाणी ज्वार भाटामुळे खालीवर होतं राहतं ना. आता उतरतं पाणी, म्हणजे समुद्राकडे चाललं पाणी. आता 6 घंट्यानंतर पुन्हा वरती जाईल पाणी पार कोलकात्यापर्यंत. आता इथे बघू शकता तुम्ही, पाणी एकदम नितळ आहे. हे बघा रोज रोज पाणी टच झालं नाही, विटायचं बघा टच झालेलं आहे, एकदम चोपड्या करून विटा झालेल्या आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कधी पण असो, पाणी कधी पण असतं इथं. हे बघा स्विमिंग करत करत आले. असे असे स्विमर इथं गंगा पार करणारे पण आहे. पूर्ण ह्या इथून जाणार तर पार त्या थडीपर्यंत. हे नदीच्या किनाऱ्यावरलं सगळ्यात मोठं झाड बघा, एकदम छान सावली आणि छोटंसं मंदिर पण आहे. किती निसर्गरम्य वातावरण असेल इथं, याचा अनुभव फक्त इथं आल्यानंतरच घेऊ शकतो आपण. असं व्हिडिओ वगैरे पाहून तर मुश्किल आहे, पण तरी पण तुम्ही बघा. आता हे बघा, आता पाणी जे पहिलं जेव्हा ज्वार भाटा होतं ना, जेव्हा ज्वार होतं पाणी इथपर्यंत जातं वर, असं इथपर्यंत, आणि आता खाली उतरतं पाणी. आता हे बघा तुम्ही, तर लोक आंघोळ करू राहिले मस्त मोकळं. तेव्हा एक स्विमर तर तिकडे चालला स्विमिंग करत, आणि पाणी बघा किती एकदम स्मूथ फ्लो होतंय ना, बघितलं. आणि याचा जो नजारा आहे ना, असा मनाला मोहून टाकणारा नजारा आहे, एकदम जबरदस्त. हे बघा पाणी असं नित्य पाणी एकदम. आणि याचं एक अजून महत्व आहे या पाण्याचं, की पाणी जर साठवून ठेवलं तर याला वर्षानुवर्ष किडे किंवा पाणी खराब होत नाही. असं म्हणजे पाणी तुम्ही असं हे करून ठेवलं तर एकदम नित्य होऊन जाणार. त्याचं जे घाण गुणी असं हे गाळाचं जे हे ना असं याचं ते पूर्ण बसून जाणार आणि पाणी एकदम क्लीन होणार. किती पण वर्ष ठेवा तुम्ही, एकदम जबरदस्त आहे. हे बघा तुम्ही, एकदम गंगा नदी इकडे, गंगा सागर खाली. हे बघा चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.